शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट फुटबॉल लीगमध्ये गुफा गार्डियन्स आणि चव्हाण फायटर्सची उपांत्य फेरीत धडक। युनायटेड रायझिंग स्टार्सवर चव्हाण फायटर्सचा 3-2 असा विजय। मुआज शेख आणि पवन गुंठे यांच्या प्रभावी कामगिरीची छाप। गडिंग्लज येथे सुरू असलेल्या शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट फुटबॉल लीगच्या चौथ्या दिवशी कैलासवासी अभिजित चव्हाण फायटर्स आणि गुफा गार्डियन्स यांनी उपांत्य फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला। गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विद्यासंकुल यांच्या संयुक्त विद्यमाने एमआर हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे। अटीतटीच्या सामन्यात अभिजित चव्हाण फायटर्सने युनायटेड रायझिंग स्टार्सवर 3-2 असा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ होण्याचा मान मिळवला। सामन्याच्या 8व्या मिनिटाला समर्थ यादवच्या क्रॉस पासवर मुआज शेखने हेडद्वारे शानदार गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली। 17व्या मिनिटाला समर्थ यादवने आणखी एक मैदानी गोल करत आघाडी 2-0 अशी वाढवली। उत्तरार्धामध्ये युनायटेड रायझिंग स्टार्सने पुनरागमनाचा प्रयत्न केला। 40व्या मिनिटाला श्रीवर्धन मैत्रीने गोल करून संघाचं खातं उघडलं। त्यानंतर 48व्या मिनिटाला सुमित कांबळेने पेनल्टीवर अचूक गोल करत सामना 2-2 असा बरोबरीत आणला। मात्र 52व्या मिनिटाला अवधूत चव्हाणने पेनल्टीचे सोनं करत निर्णायक गोल नोंदविला आणि चव्हाण फायटर्सला 3-2 असा विजय मिळवून दिला। दुसऱ्या सामन्यात गुफा गार्डियन्स आणि कुकर जंक्शन वॉरियर्स यांच्यात 1-1 अशी बरोबरी झाली। मात्र गुणानुक्रमात आघाडी राखत गुफा गार्डियन्सने उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला। 9व्या मिनिटाला आर्यन दळवीच्या पासवर जेम्स डिसोझाने गोल करून गुफा गार्डियन्सला आघाडी मिळवून दिली। मध्यांतरापर्यंत ही आघाडी कायम राहिली। उत्तरार्धात 45व्या मिनिटाला आर्यन नांगनुरेच्या पासवर समीर चौगुलेने गोल करत कुकर जंक्शनला बरोबरी साधून दिली। कुकर जंक्शनचा युवा गोलरक्षक पवन गुंठे यांनी प्रतिस्पर्ध्यांच्या अनेक आक्रमक चढाया रोखत उल्लेखनीय कामगिरी केली। स्पर्धेमध्ये सूरज कोंडुस्कर, ओमकार सुतार, अमर गवळी आणि प्रवीण पवार यांनी पंच म्हणून काम पाहिलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।